श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की मकर संक्रांतीला सुगड पूजा कधी आणि कशी करायची. तर नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत हा असतो. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने आणि पद्धतीने साजरा करण्यात येतो. मात्र महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तिळगुळ वाटणे, पतंग उडवणे आणि याचबरोबर सुहासिनी महिला सुगडाची पूजा देखील करतात. मात्र ही पूजा कशी केली जाते याबाबत आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सुगड म्हणजे नक्की काय. तर मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते हे सर्वश्रुत आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. पण त्यांना सुगड का म्हणतात? तर वास्तविक पाहता सुगड हा शब्द अपभ्रंश होऊन आला आहे. सुगड या शब्दाचा तो अपभ्रंश होय. सुगड म्हणजे सुघडित असा घड. या घडात शेतात बहरलेले नवे धान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते. धनधान्याचे प्रतीक म्हणून त्यात विविध साहित्य भरले जाते. तर सुगड पूजेसाठी साहित्य कुठली कुठली आपण वापरतात त्याची लिस्ट आपण बघणार आहोत. तर मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल आणि तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घ्या. तर मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची. तर आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती आता सुंदर रांगोळी काढा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवा. आता 5 सुगडाला 5 ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा. आता हे सुगड तांदूळ किंवा गहूवर स्थापन करा. त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या घाला. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली, त्यावर लाल रंगाचं सुगड ठेवा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून मनोभावे पूजा करा. आता धूप दीप अर्पण करा. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात. आता प्रत्येकाच्या घरी सुगडाचा वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही लोकांच्या घरी कोकणाच्या साईडला एक काळं आणि एक तांबडं सुगड वापरतात. तर घाटाकडच्या साईडला त्या साईडला 5 सुगडं वापरतात. काय ठिकाणी 5 लाल, 5 काळी असेच वापरतात. काय ठिकाणी नुसते 4 असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.